तर मित्रांनो बघा खात इस काढायला लागलोय. 30-40 हजाराचा खात घेतला एकात. लेंडी खत नुसता प्युअर लेंडी खत मेंढराचा. आता बघा हे सगळं मका मुरगासाला इकली. मका पण ती 40-41 हजाराची झाली बघा. आणि ही खात बघा साय आली नुसती. ही लेंड तुम्हाला दिसत नाही त्या पण हा साय आली नुसती खताची बघितलं का. खात नुसता टपान गोळ नाही. अनिल भावाला लावलंय तुम्हाला सांगतो एक नंबर खातीच काढतंय. तुमचा बिन खात कोणाचा खातीच काढा सांगा जावा गडी कामाचा लय जोरात प्रामाणिक काम असते. आणि त्या तुकड्यापासून बघा एक नंबर असा नुसता रगील झार खात. वरच्या बिन रानाला खात टाकलाय अजून. अनिल भाऊ खात एक नंबर झाला पाहिजे. बोलणा होस तर अय आंदोलन ना खात साय आला पाहिजे. कमी पडू देत नाही. कमी पडला तर एखादा आणू पण रानाचा गुळणा झाला पाहिजे. किती बिन पैसे जाऊ द्या काय अडचण नाही. दगड ना दगड 2-3 दिवसात पाक गाडी घेतलं बघा. या अनिल भाऊच्या डमडमातल्याच बायका आणल्या होत्या दिल त्या अनिल भाऊनं. तुम्हाला सांगतो बायकाने कामं केली ही सगळं दगडांना दगड काही बांधकाच भरली दगडानं. काय सर टकाटक एकदम ओके मध्ये केलंय. मग घातलं पाहिजे का ना रानाला खात घातलं पाहिजे का नाही. मला काय पेराय ठेवतो मग तुला पेरायला पैसे माझा खात ठेवलाय माझा घ्यायचा तुझा खातच नको मला. माझा खात मुलगा जाईल का नाही नाही 2 डॅम्पिंग मसराचा भरलेला ती सोडलाय आणि तुला काय इकाचा खात मला तुझा खातच एक खात घ्यायचा नाही. तुझा खात कशासाठी घ्यायचा या लोकांना विकत आणीन मी. लेंडी खात कधीच मानत नसतो. लगा टकोऱ्या पडला काय शेणकत झटपट मानत झटपट मारा. लेंडी खात अरे ह्याला लेंडी खाताला 4 वर्ष होत नाही. अरे 4 वर्षांनी मानतो हा. आता ह्या वर्षिकाला आर मानत नाही. बुकटी झाली मस्त कोंबड्याने करायला खाताया. 2-3 पिकाला खात मानत तोडून नाही. तोडून मेंढरांनी तो खात बुकटी घेऊन फसला. फय फसू दे बाबा. तू आला कारवा करायला तर माझ्या पैसे तुला कोणी हे सांगितलंय. तू ही असला खात घेऊन फसला. ए, मा- खरं म्हणलं तर माझा खात तू एकाच घ्या मला पाहिजे तू- पैसे दिले नसते. मला तुझं घ्यायचंच नाही ना. हा, मला पैसे द्यायचे 4 रुपये आणि घ्यायचा. तुला द्यायची काय कारण. हं? नाही मग मला यात निमित्त कुठे म्हणा असं म्हणायचं बा तुझे 2 डॅम्पिंग नाही 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 ए, तू अजिबात फिरकाय नाही. अजिबात फिरकाय नाही. पैसा दे घराचा दे. पुढचं बोल नकोस तू. तुला रान नाही. तुला तू शेती व्यवस्थित करत नाही. तुला रान देत नाही मी. तू काय करायला लागलाय असलं खात एकाच आणतोय घरचं खात कसं ठेवतो. अरे मी काय बिल करीन एकूण टाकीन. तुझा काय संबंध. आता तू पैसा दे घराचा पुढचं बोल नकोस. तू निम तुला बायकोन लावला का फुलवून इथं. नाही नाही हे तुकडं तू निम पेर आणि निम मी पेर. नाही नाही इतर रट्ट मिळतील मग. तसलं काय सांगायचं हा तसलं अजिबात काय नाही. जा घरी आपला. 2 डॅम्पिंगाचे दुसरं तुकडे लागले. नाही नाही मला ह्यात निम करू. तुझा खात पिन घ्यायचं नाही. तुला ह्यातलं रान पिन द्यायचं नाही. मी रान नीट केली. तू काय केलीस आजपर्यंत. मग मी कशी केली काय केलीस कष्ट तू. हा काय केलीस दगडी किती मूर्खाची मी मूर्खा. कधी दगडी इसली तू. अरे मी गडी लावून बायका लावून दगडी इसली. ट्रॅक्टर जीसीबी लावून तो काय केलं. मी पण घेतली होती माझी. काय इसली हा? अजिबात येत नाही इथं रानात सुद्धा काय फिरकाय लागा, नाही. तू येडापणा केलाय. तुला बायकोन फुलवला जा दगडी जा. ए तू तर तसा इथं असलेला का बुकटा खाता आणि तुला का पाक कोणा सगळे चिपाडा ए खात आहे. चिपाडात खात तू काय. मेंढीचा मी कसला बी आणत. तुझा काय समज पैसा मी देणार आहे. सगळा चिपाडा तुझा वाटा वाटा करायचं काय कारण आहे का इथं. काय उपयोगीच हा तू मोकळा वाटा वाटा करण्याचं आयुष्य घालवलं. जा घरी आपला तू. उपयोगीच नाही. तू हा. काय करतो? ए नसू दे माझं काय काय उपयोग केलं नसतं. माहितीये का भावाच्या पोटावर पाय देऊन एकटा बाळखवायला लागला. आर पटत नाही तुला. आज त्याला भाव बिन त्याच लायकीला लागतो. भावाकडे माझं 7 लाख काय दिलं का. ए, भावाचं 7 लाख देवाचं, पहिलं. गावाचं खाल्लेलं पचत नाही. ए पहिलं पस्त नाही, नाही, तुला पचत नाही. मग तू भाकरीसाठी आनंद करत फिरणार. अरे मग माझं 7 लाख दे की. तुला कसं पसतेत माझं 7 लाख. 7 लाख टाकी माझं. नाही नाही पचत नसते आता. अरे पण माझं 7 लाख तुला कसं पसतेत हे सांग महत्वाचं. भावाला खाल्लेलं कोण मोठं झालाय का. अरे मोठा मग झालाय का. म्हणूनच तू मोठा होईना. माझा उकडलं खात तसं ठेवलाय आणि ही एकाच आणून बसलाय आणि मला या मध्ये सोडून सगळं पेरायला लागला. नाही नाही निम्म नाही काय नाही. तुला काय सांगू नको. तुला काखरी बिन देत ना. पैसा माझा दिली. आला का घर बांधलं एवढं मोठं लगा मग दिले पैसे लगा लास्ट कधी दिलं मग निमार्त दिली. लगा कधी तर 1 रुपये दिला का घराचा. तेव्हा 10-15 हजार दिलं म्हणजे 10-15 हजार दिलं. हिरीच राहिले 50,000 तू ए, तसलं काय सांगायचं. मोठं बोल नकोच लय. वाटा वाटा करू नको इथं सकाळ बाई इथं. कधी माणसाची कामं तुला काम स्वतःला करणं बिना दुसऱ्याची चाड पाय आणणं नवरा बायकोला तेवढं जमते तुम्हाला.
पण मला इचरायचं बाबा. अरे काय इचरायचं संबंध आहे आधी मला इचरायचं तुला बाबा. ए, तुला इचरायचं का खात दिसतोय का नाही? नाही नाही माझा खात जर मी नाही म्हणलं असतं ती भाग होता. मला तुझा तू खा मला नाही विचारतो दुसऱ्याचं खात आणलं. मला तुझा खातच घ्यायचा नाही लोकाला आता तू तू पेरलं का मी काढणार. तू कसं काढा येते बघतो मी पिन तू पेरलं तर मी काढणार. आर तू कसा काढा येते मला पण बघायचंय मला नाही विचारतात तू मालकच झाला कसा. आर तू तू मालकच नाही मी मालक आहे रे ए, मी मालक आहे. माझा या प्रॉपर्टी इस्टेट मालक मी आहे तू लिंबू टिंबोय नुसता तुझा काय संबंध नाही माझा उपकरण जगा तर गच भरला. आर तुझा गच भरून नाही तर तू दुसऱ्या रानात नेऊन टाक तुला गुंठा जमीन देत नाही तू पैसा द्या आधी रे पैसा देणं नाही तुला बायकून तर कालवा केला का येतो इथं येऊ देत नाही कोणाला पुनमीला बी येऊ देत नाही पूजेला बी नाही तुला बी तुम्ही तिघांनी मेळ करून मला वायला टाकले ना ट्रॅक्टरवाल्याला बडवीन इथं ट्रॅक्टरवाला कुठला येतोय बघतो मग मी ट्रॅक्टरवाल्याचा काय संबंध रे इथं म्या माझं रान म्या खाली काढला मी सांगेल तेच ट्रॅक्टरवाला इथं येणार तुला एकात कोणाला खेळ सांगितलं बा? अरे मी कोणाला बी निकात घेईन तू मला लागून गेलास का माझ्या परवानगीशिवाय इथं रानात कोणाला ट्रॅक्टर गेलं तर बडवीन दांडक्यानं सोडणार नाही तुझा काय संबंध रे येतच नसतो अजिबात ह्या आबाई सांगण्यावर कोणी येऊ नका इथं मी बोलवल तवाच यायची इथं ए पचू ना पचू दी या अशी लय बिहा घालणारी झाली ती माझं 7 लाख टाका दे पैसा दाबलाच माझा तुला 2 ढीग राहिलेत बघा अजून इस काढायचा बघा इकडे एक ढीग आहे तिथे एक गुळणा पडतो का नाही खात लागा ना खात पडतंय का नाही होतंय ना मोठे 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 ढीग पडले आता पाईपलाईन तेवढा गुळणा होत्या आणि इथं नवीन बांध काढलेला ह्या बांधाव्या गुळणा होत्या गुळणा खात केला का तुम्हाला सांगतो मित्रांनो काय अडचण नाही ह्यात 2-3 वर्ष पुन्हा खात घालायचे आता वरच्या रानात तुम्हाला गेल्यानंतर धावतो तिथं तर असंच एका अर्ध्या एकरात 3 डॅम्पिंग सोडले द्या इथं 16-17-18 गुंठ्यात 2 सोडले द्या रेटून खात आहे तिथं ती जरशीचा खात घेतलाय म्हणून तिथं 3 सोडले द्या खाताची नुसतं असंच आहे भुईमुगाला तुम्हाला सांगतो 2 डॅम्पिंग 10 गुंठ्यात टाकले होत्या भुईमुग नुसता रगील घर आलाय 2 वर्ष रानाकडे फिरून वळायचं नाही पुन्हाकडं त्याचा खात घ्यायला ते मला सांगतो खात घ्यायला गेल्यावर त्याची बायको मालकीन ती मालक 2 मालक आहे ती मग त्याचा खात विचारायचं कशाला अरे मुलकाचं ढीग न्या म्हणती ती खातं कोजायला लागली लोकांच्या उकरण्यातनं न्या म्हणती ती खातं 5-5 हजारांचं जरशाच तर 4.5-5 हजारांना खाती द्यायची घेणाराच पाहिजे फक्त खातात तर हे आपलं मेंढराला त्या गाड्याला इकली मका म्हणलं त्याबद्दल खाद्य मेंढराचा खात प्युअर खात लेंडी खात ऐकत नाही कशाला सुद्धा सगळ्या खातात उजवा खात लेंडी खात 1 नंबर खात लेंडी खात लेंडी खाताला तोडच नाही 3 वर्ष खात घालायला लागत नाही रानाला आणि धग असते मांदाला लेंडी खातात त्याला तर आडू रोठा नुसतं कोराटलं का होते एकदा कोरटायचं रोठायचं आड उभं कोरटाय ना ग गेल्या बारी नांगारेलच होतं एकच पीक घेतलंय त्याच्यावर कुरटून खाताला जोरात मसतो या कोराटलं का पोकाळ होते आडवर रोठा कोरटाव माझं म्हणणं आता म्हणजे डोंबो बिंब पाक फुटते झालं थोड्या वेळात हे तुकडं खातवून होते ट्रॅक्टर बोलवलाय ट्रॅक्टरवाले येते लगे मागं तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर लावून कोरटायचं पुन्हा रोटरायचं खान 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 होते काय अडचण नाही लगेच काय तर कडवा बिडवाळा करून टाकायचं मक्का 1600 1500 गुंठा विकून टाकली कडवाळा 1100 1200 तर जाईल का नाही अहो दुष्काळात वैशाखात तुम्हाला सांगतो 2000 रुपये गुंठ्यानं कडवा सुद्धा जाऊ शकते या परसाला भेटली ना